Okay, let's start. Very, very warm welcome. Good evening, all of you. Conscious manifestation ह्या आपल्या सेशनमध्ये आपण पार्ट 2 सुरू केलेला आहे. चेंज युअर माइंडसेट. आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रेस टू रिलॅक्सेशन. मॅनिफेस्टेशन ह्या प्रोसेसमध्ये आपण उतरत असताना आपल्याला खूप जास्त कॉन्शियस राहणे आहे की आपलं माइंडसेट नेमकं कसं आहे. ओके, तर हे जे माइंडसेट आहे, आपण खूप सारे विचार करतो, स्वप्न बघतो, स्वतःच्या जीवनाला परिवर्तित करण्यासाठी आपण गोल लिहितो. आपण साऱ्या अशा गोष्ट करतो की ज्याच्याद्वारे आपल्याला असं वाटणं सुरू होऊन जाते की लवकरच आपले स्वप्न पूर्ण होतील. पण हळूहळू एक गोष्ट लक्षात येते की काहीतरी फॉल्ट होत आहे, काहीतरी डिस्टर्बन्स आहे, जे मला माझे स्वप्न पूर्तीसाठी किंवा माझे मॅनिफेस्टेशन जी आहे, जी होण्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे. आणि त्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे युअर माइंडसेट. आपण काय थिंकिंग करतो त्यावर डिपेंड करते त्याचे रिझल्ट काय राहतील. तर अशाच प्रकारे मॅनिफेस्टेशन ही प्रोसेस करत असताना तुम्ही किती स्ट्रेसफुल आहात की रिलॅक्स आहात, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. जितकं तुमचं माइंड रिलॅक्स राहील, तितकी तुमची माइंडची प्रोसेसिंग जे म्हणू आपण, ते खूप चांगली किंवा फास्ट राहील. किंवा अॅनालाइज जे आपण करत असतो आपल्या जीवनाला म्हणा की आपल्या सिच्युएशनला, ते चांगल्या पद्धतीने होईल. कधी कधी आपण कारण नसताना इतका स्ट्रेस घेतो की त्या स्ट्रेसफुल एनर्जीमुळे आपलं सगळी मॅनिफेस्टेशन प्रोसेस ही डिस्टर्ब होणं सुरू होऊन जाते. तर स्ट्रेस म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा आपलं मस्तिष्क म्हणा किंवा मन म्हणा, हे फील करते अनइझीनेस, रेस्टलेसनेस, डिस्टर्ब आणि टेन्स, या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो? स्ट्रेस. एक तर तुम्ही टेन्शन मध्ये असणार, तुमच्या लाईफमध्ये काहीतरी गोंधळ सुरू असेल, त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब झाले. अस्वस्थपणा, रेस्टलेसनेस, अनइझी, तुम्ही स्वतःला सहज नाही समजत, त्या सगळ्या कंडिशनला आपण काय समजतो? स्ट्रेसफुल. म्हणजे 100% या दोन चारही शब्दामध्ये आपल्याला काय लक्षात आलं? आपलं माइंड हे जागेवर नाही आहे. उदाहरणार्थ, आपण मॅनिफेस्टेशन करताय एखादी नॉर्मल गोष्ट, म्हणजे उदाहरणार्थ आपण ट्रेडिंगच घेऊ. आपण एक टार्गेट बनवलं, $100 पर डे. म्हणजे साधा साधा हिशोब काय होते? ₹10,000 किंवा ₹8,000 दिवसाला.
आता हे जे एक वाक्य आहे, 10,000 रुपये दिवस, हा थॉट जेव्हा माझ्या माइंडमध्ये परसिव्ह झाला, त्यानंतर मी काय फील करतो, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. काय मला हा 10,000 रुपये दिवस, हा थॉट मला टेन्स करत आहे. म्हणजे टेन्शन ही स्थिती केव्हा येते, जेव्हा आपण स्वतःला ताणतो. टेन्सचा अर्थ काय? ताणणे. म्हणजे कुठेतरी आपण आपल्या माइंडला ती गोष्ट अचीव करण्यासाठी ताणून घेत आहे. रेस्टलेसनेस म्हणजे मला 10,000 रुपये मिळालेच पाहिजे, आणि ते किती लवकर मिळणार, त्याची घाई हे व्यक्तीला रेस्टलेस बनवते. त्याचे चैतन्य जागेवर राहत नाही. आता जर माझा थॉट आहे की मला 10,000 रुपये महिना मला 10,000 रुपये दिवसाला प्राप्त करायचे आहे, आणि जर माझं माइंड त्या 10,000च्या प्रती सहज नाही आहे, अनइझी फील करत आहे मी, म्हणजे मी त्या व्हायब्रेशन सोबत किंवा रिदम सोबत स्वतःला मॅचच करून घेत नाही आहे. त्या 10,000चं अर्निंग कशी करायची, त्याच्या जागेवर डिस्टर्ब थॉट क्रिएट होत आहे. डिस्टर्ब थॉट म्हणजे ज्याची काहीच गरज नाही ना, त्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये येत आहे. हे कसे करणार, मी काय करू, होईल की नाही. तुम्ही खूप सारे स्वप्न बघून ठेवले, मग त्याच्यावर तुम्ही विचार करताय, नाही झाले तर कसं होईल. एक तुम्हाला सांगतो, एक उदाहरण सांगतो. मी एक लेडीज आहे, त्यांनी काय केलं, म्हणजे कुंडली वगैरे मी सगळी बघितली, मला क्लिअर होतं की यांच्या लाईफमध्ये ट्रेडिंग मधून पैसा नाही. तर मी त्यांना खूप समजावलं की बाबा, हळूहळू चाला, शिकायचं आहे तर अगोदर शिकून घ्या, मग नॉर्मल वेनी चाला. मग काय झालं की कोणीतरी त्यांना एकदम मोठे स्वप्न दाखवले, ते इतक्या लेवलची स्वप्न दाखवले, आणि त्यांनी मला कॉल केला की हे सर आहेत, आणि त्यांनी मला म्हटलं की तू बस, मी सांगतो तसं कर, तुला हे करून देईन, ते करून देईन. आणि ते इतकी, म्हणजे तिचा माइंड मध्ये असं झालं ना, 2 वर्षापासून ते सोबत आहे. हळूहळू हळूहळू मी डेव्हलप करणं सुरू केलं, आणि एका दिवसात, काहीतरी अर्ध्या एक तासाच्या टॉक मध्ये, ते बाईचं टोटल माइंड फिरून गेलं. स्वप्न इन्स्टंटली कसे बघणं सुरू करून टाकले. माझा मोठा बंगला, वाव, माझ्या घरासमोर कार, माझ्या मुलींना कपडे, ते फॉरेन मध्ये शिकायला गेले. अरे म्हटलं, बाई तू इतकी गरीब आहे की तू जर जॉब करायला जरी गेली ना, 200 रुपये जरी तुला कोणी दिले, तर देवाची तू आशीर्वाद मान. आणि विदिन अ 4 मंथ त्या व्यक्तीने असेच त्याला हे दिलं की एका महिन्यामध्ये तुझी कार, 2 महिन्यात तुझा प्लॉट, 3 महिन्यात तुझं घर, 4 महिन्यात पोरी फॉरेन मध्ये. अरे म्हटलं, पागल झाली तू. काही तर विचार कर बाई, तुला 2 वर्षापासून तू माझ्यासोबत कनेक्ट आहे. नाही ना दादा तुम्ही कसे बोलता, नाही ना दादा तुम्ही कसे बोलता. आज टोटल डिस्टर्ब, पूर्ण खतम आहे.
आणि माझ्याच तोंडावर मलाच काय म्हणते, दादा गुरु पाहिजे तर असा पाहिजे. ओके, बस तेव्हाच म्हटलं हा आजचा हा टॉक माझा फायनल. याच्यानंतर मला कॉल करायचा नाही. त्यांना गुरु मानलं, तू त्यांच्या सोबत राहा. काय झालं, ही सिच्युएशन काय आहे? जेव्हा हे स्वप्न बघणं सुरू केले, त्या व्यक्तीचं जे माइंडसेट आहे टोटल डिसअलाइन होतं. फक्त स्वप्न बघितले, पण अजूनही स्वतःची अलाइनमेंट झालेली नाही. तर हे जे मोठे मोठे स्वप्न बघून जेव्हा आपण त्याचं स्ट्रेस, त्याचं टेन्शन, त्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करतो, तर असा थॉट तुम्हाला कधीच मॅनिफेस्ट होत नाही, कधीच नाही. म्हणून मी असं नाही म्हणत की तुम्ही मोठे स्वप्न नका बघू. मागे मी विनोद सरांचा आम्ही एक वेळा क्लास केला. काय नाव आहे त्याचं, काहीतरी असं एक त्यांनी स्टोरी सांगितली होती. ब्राऊन ब्राऊने पाऊल की असं काहीतरी दोन मित्रांची स्टोरी आहे. ती स्टोरी काय म्हणते, ती स्टोरी मध्ये त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली हा कन्सेप्ट मी पुअर आणि रिच मध्ये घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आज मी बोलत नाही हा हा पुअर आणि रिच मेंटॅलिटी मध्ये सांगणार मी तुम्हाला. ठीक आहे, हे खूप मस्त स्टोरी आहे, मी उद्याला सांगणार. ठीक आहे. हे जे स्ट्रेस आणि रिलॅक्सेशन हा विषय काय सांगत आहे मी, जेव्हा तुम्ही डिस्टर्ब असता, रेस्टलेस असता, अनइझी तुम्ही फील करता, अशा कंडिशन मध्ये तुम्ही कधीही फ्रुटफुल विचार करत नाही, कधीच करत नाही, आणि कधी होणार पण नाही. आणि हे सिच्युएशन तुम्हाला आणखी आणखी वर्स सिच्युएशन कडे घेऊन जाते. आपल्याला जर कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे किंवा साधस जीवनामध्ये कोणतं वर्क करायचं आहे, ऑलवेज युअर माइंड स्टेट इज कम्प्लिटली रिलॅक्स. तुम्हाला काही अभ्यास सुद्धा करायचा आहे, तुमचं माइंड रिलॅक्स असलं पाहिजे. कोणाच्या प्रश्नाचं प्रति उत्तर जरी द्यायचं आहे ना, तरी पण तुम्ही रिलॅक्स माइंड मध्ये असले पाहिजे. कोणताच निर्णय तातडीने, घाई गडबडीने आणि टेन्शन मध्ये तुम्ही घेऊ शकत नाही. तर आपल्याला एक तर आपल्या माइंडची जे स्टेट आहे ते ओळखणं खूप आवश्यक आहे. तुम्ही स्ट्रेसफुल आहात की नाही. जर स्ट्रेसफुल आहात तर त्याला रिलॅक्स करणे खूप आवश्यक आहे. आणि हे टेन्शन पुढे चालून शुगर, बीपी आणि हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेज ह्या लेवलवर घेऊन जाते. हा स्ट्रेस तुम्हाला जर अति झाला तर मानसिकरित्या विक्षिप्त पण करते. विक्षिप्त म्हणजे तुम्ही पागल नाही होत, पण तुम्ही भ्रमिष्ट होता. साध्या साध्या गोष्टी आठवत नाही, डोकं काम करत नाही, नेहमी चक्कर आल्यासारखं फील होते, कोण काय बोलत आहे त्याच्यावर लक्ष राहत नाही. का? तुम्ही सदैव चिंता करत आहात. स्ट्रेसफुल तुमचा माइंड आहे, डोक्यामध्ये हजारो विचार चालत आहे, काय होणार, कसं होणार. आणि या रेस्टलेसनेसमुळे तुमचे हार्टचं जे पंपिंग आहे ते वाढून जाते, स्ट्रोक वाढते, बीपी वाढते, तुमच्या किडनीवर म्हणा किंवा तुमच्या लिव्हरवर अतिरिक्त लोड येणं सुरू होते. का? कारण की रक्तामध्ये जे विष निर्माण होत आहे त्याला वॉशआउट करायचं काम तुमचं लिव्हर आणि किडनी करते. आणि हे अनइझीनेस जे आहे हेच पुढे चालून तुम्हाला
ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट स्ट्रोक देणं सुरू करते. शरीरामध्ये सडनली असं वाटते की अचानक शक्तीच संपली. लेफ्ट किंवा राईट बॉडी पार्ट मध्ये अचानक शक्तिहीनता जाणवते. बॅलन्स बिघडते. तुमच्या माइंड मध्ये सडनली एकदम नसा तळकणं सुरू होते. हा स्ट्रेस पुढे चालून मायग्रेन मध्ये कन्वर्ट होते. आणि अशा कंडिशन मध्ये आपण काय विचार करतो? मोठे मोठे स्वप्न. खरंच सांगा, हे शक्य आहे का? बरं, इतक्या स्ट्रेसफुल आणि टेन्स माइंड कंडिशन असताना आपण आपल्या फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तरी देऊ शकू का? आपलं माइंड असं झालेलं असते, एक छोटासा आवाज जरी आला ना, तर कधी फुटून पडू आपण सांगता येत नाही. एक रॉंग वर्ड, सडनली भांडण सुरू. का? कारण की माइंड मध्ये टेन्स जे असते ना, ते दोरी किंवा तो रबर इतका ताणलेला आहे, हलकासा जरी झटका बसला की तुटला. ते माइंड इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे, तो बॉम्ब आहे ना, तो असा भरून ठेवला, फक्त कोणीतरी काडी लावण्याची गरज असते, बस फुटला. स्वतःलाही कळत नाही, समोरच्यालाही कळत नाही बाबा आपलं चुकलं काय. फक्त सिंगल वन वर्ड आणि एकदम एवढा मोठा स्फोट. का? खूप सारा स्ट्रेस तुम्ही माइंड मध्ये भरून ठेवला. या स्ट्रेसचे किती सारे निगेटिव्ह रिझल्ट आहेत. मॅनिफेस्टेशन दूरची गोष्ट आहे. स्वतःच्या फिजिकल बॉडीला, मेंटल हेल्थला, रिलेशनशिपला, एक आपल्या घरातलं पीसफुल वातावरणाला सगळं डिस्टर्ब करून टाकते. फक्त स्ट्रेसफुल कंडिशन. म्हणून जितकं सहज असेल, जितकं सोपं, तुम्ही स्वतःच्या माइंडला रिलॅक्स स्टेट मध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. जितका हा ताण कमी होईल शरीरावरचा, जे स्फोट होणारी जे कंडिशन आहे, ती आटोक्यात येईल, ती कंट्रोल मध्ये येईल. आणि जितकं तुमचा माइंड रिलॅक्स असेल, तितकं फोकस होईल. आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे त्यावर तुम्ही प्रॉपरली चिंतन करू शकाल. नेमकं मी आता काय करू? मॅक्सिमम भांडणाचे कारण हा स्ट्रेसच आहे. बॉडी पेनचं कारण स्ट्रेस आहे. आणि याच्यावर आपल्याला खूप जास्त लक्ष देणे आवश्यक आहे की माझ्या मनाची अवस्था कशी आहे, रिलॅक्स की स्ट्रेसफुल. आणि जर स्ट्रेसफुल असेल, त्याला रिलॅक्स कसं करायचं त्यावर आपल्याला लक्ष देणे आहे. तर काही पॉइंट मी तुम्हाला सांगतो. जसं आपण काय असते बघा, जेव्हा आपण स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये असतो, तर आपल्यासोबत एक घटना नेहमी घडते. आपण कोणतंही काम पूर्ण करत नाही, किंवा लास्ट मोमेंटला आपण ते काम सोडून देतो. का? कारण की तो स्ट्रेस इतका वाढत चालला की कधी गिव्हअप करू आणि कधी सगळं सोडून देऊ, हे त्याच्या मागे तुम्हाला रिझन दिसेल. जितकेही लोक वर्किंग प्रोफेशन मध्ये आहे, जॉब मध्ये आहे, स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये नेहमी त्यांच्याकडून हीच चूक होते की प्रत्येक वेळेस कामाला एंड मोमेंट मध्ये सोडून देणार.
आणि ह्या गोष्टीमुळे काय होते, तो स्ट्रेस आणखी वाढत जाते. म्हणजे असं समजू आपण की दोन चारही गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र आल्या. प्रोकास्टिनेशन पण आलं, किंवा त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की प्रत्येक वेळेस काम अधुरं ठेवण्याची सवय अशी जर कोणाला असेल, म्हणजे आपण याला एक साध्या भाषेत कसं म्हणू, म्हणजे बघा आता किती वाजले, 9 9:30 झाले. म्हणजे घरगुती वातावरण बोलतो. अं, जसं स्वयंपाक केला, रात्रीचं जेवण वगैरे झालं, भांडे घासणं सोडून दिले. आता जेव्हा सकाळ होईल ना, पहिलं टेन्शन हेच येणार, मला भांडे घासायचे आहे. आणि तिथूनच चिडचिड सुरू होऊन जाईल. म्हणजे हे एक साधं उदाहरण आहे. एक गोष्ट जे तुम्ही थोडेसे 10 ते 15 मिनिट एक्स्ट्रा टाइम दिला असता, ते नीट अँड क्लीन झालं असतं. पण त्याला अधुरं सोडलं. तेच तुमच्या स्ट्रेसचं कारण बनलं. अशा प्रकारे हे छोटे-छोटे कामं जे आपण हे अधुरे सोडतो, हेच कारणं तुमच्या जीवनामध्ये स्ट्रेस घेऊन येते. दुसरं, ओव्हर रिएक्टिव्ह बिहेवियर. हा स्ट्रेस कधी येणं सुरू होते? आपण काय करतो, कोणत्याही गोष्टीला लवकर रिएक्ट करतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीचं ऐकणे, समजणे, शांतपणे त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणे, हे बिहेवियरच नसते, हे नेचरच नसते. आणि सडन रिएक्शन देण्याच्या चक्करमध्ये आपण असं काही बोलून बसतो, अशी काही घटना, अशी काही क्रिया करून बसतो, जेव्हा त्याचा आपल्याला रिटर्न मध्ये आन्सर मिळणं सुरू होते, त्याच्यामुळे स्ट्रेस वाढते. प्लेइंग गेम्स, म्हणजे आता जी नवीन यंग मुलं आहेत, लहान लहान मुलं किंवा यंग जनरेशन सुद्धा अति मोबाईल गेम्स म्हणा किंवा जे म्हणजे मोबाईल गेम्स आहेत, त्याच्या मागे अति वेळ झालेले आहे. अशा कंडिशन मध्ये काय होते, माइंड एक प्रकारे हिप्नोटाइज होऊन जाते आणि ती इतकं हायली वर्क करणं सुरू करते, त्या वर्क लोडमुळे स्ट्रेस येणं सुरू होते. हा सुद्धा स्ट्रेसचा एक भाग आहे. टॉक टू अग्रेसिव्हली. जर तुम्ही शांत आणि सहज बोलत नसाल, अति रागात किंवा हार्शली, क्रोधयुक्त जेव्हा आपण बोलतो, तर ही सिच्युएशन तुमच्या माइंड मध्ये स्ट्रेस क्रिएट करते. नॉर्मलच आहे जीवन, पण बोलण्यामध्ये अग्रेशन आहे. आणि अग्रेशन तुमच्या माइंड मध्ये स्ट्रेसला क्रिएट करते. इनसफिशियंट टाइम टू गेट टू वर्क. काम करण्यासाठी किंवा काम पूर्ण करण्यासाठी इनसफिशियंट टाइम आहे, अशा कंडिशन मध्ये सुद्धा स्ट्रेस क्रिएट होणं सुरू होते. आपण काय करतो, वन टाइम मल्टिपल टास्क, एकाच वेळी आपण ज्या 10 कामं करण्याचा जे विचार करतो, तेव्हा स्ट्रेस वाढणं सुरू होऊन जाते. या स्ट्रेसला रिलॅक्सेशन मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो, हे जेवढेही मी पॉइंट सांगितले ना, त्याच्यावर वर्क करून लास्ट मिनिट पर्यंत कोणतंही काम तुम्ही सोडायचं नाही. जितक्या लवकर जमेल प्रत्येक कामाची क्लोजिंग करणे, काम अपुरं ठेवायचं नाही.
जेव्हा आपण प्ले गेम्स म्हणत आहे मी, मोबाईल गेम्सच्या जागेवर फिजिकल ऍक्टिव्हिटी होईल तो गेम खेळा. त्यांनी स्ट्रेस लवकर रिलीज होते. ओव्हर रिॲक्टिव्ह बिहेवियर जेव्हा आहे, तिथे शांत आणि स्थिर राहणे ही सवय लावा. टॉक टू अग्रेसिव्हली याच्या जागेवर पोलाइटली बोलण्याची सवय लावा. इनसफिशियंट टाइम टू गेट टू वर्क, कामाचं नियोजन करा आणि प्रत्येक कामाला एक पर्टिक्युलर वेळ द्या आणि एका वेळेला एकच काम करा. स्ट्रेसला मॅनेज कसं करतो आपण, हे डिपेंड करते तुम्ही कोणत्या इव्हेंट मधून किंवा प्रॉब्लेम्स मधून काय रिसीव्ह करता, काय परसिव्ह करता, त्याच्यावर तुमचं मॅनेजमेंट ठरते. बिहेवियर, स्वतःचं जे बिहेवियर आहे, हे सगळ्यात मेन रिझन आहे तुमच्या जीवनामध्ये स्ट्रेस क्रिएट करण्याचं. जर स्ट्रेसफुल तुमचं नेचर आहे, तुम्हाला स्ट्रेस होण्याचा त्रास आहे, तर 100% आपल्या बिहेवियरला ओव्हरलुक करणं आवश्यक आहे. कुठेतरी बिहेवियर मध्ये गडबड आहे. बिहेवियर सुधारणं अति आवश्यक आहे. स्ट्रेस होण्याचं आणखी एक कारण आहे फॉल्टी डाएट. चुकीच्या प्रकारचं जेवण करणे किंवा नो शेड्यूल जेवण करणे. हे अन्न सुद्धा आपल्याला शरीरावर, मनावर आणि विचारांवर अतिरिक्त ताण निर्माण करते आणि त्याच्यामधून स्ट्रेस होतात. फॉल्टी पोस्चर, जर तुमची बॉडी लँग्वेज बरोबर नसेल तर तुमच्या शरीराची चुकीची बॉडी पोस्चर तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये घेऊन जाते. उभं राहताना, बसताना पाठीचं स्ट्रक्चर, मानेचं स्ट्रक्चर, कमरेचं स्ट्रक्चर जर अलाइन नसेल तर तुमची बॉडी स्ट्रेसफुल रिॲक्शन देणे सुरू करेल. क्रॉनिक हेल्थ डिसीज यामुळे सुद्धा व्यक्तीवर भयंकर स्ट्रेस येते. आणि ओव्हर एक्झर्शन, अति काम करणे, याच्यामुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस होणे सुरू होते. तर याच्यामधून बाहेर कसं पडायचं? सगळ्यात पहिला पॉइंट, रेडी टू एक्सेप्ट एनी इव्हेंट इन लाईफ. प्रॉब्लेम काय होते, आपण स्वीकारच करत नाही. आपण काय म्हणतो, असं कसं होईल, असं कसं होईल, असं कसं होईल, मी म्हटलं तसंच झालं पाहिजे, मी बोललो तसंच झालं पाहिजे, मी म्हटलं तसंच माझ्या घरातल्या वस्तू असल्या पाहिजे, मी म्हणेल तसंच समोरचा व्यक्ती बोलला पाहिजे, मी म्हणेल तसंच समोरचा व्यक्ती वागला पाहिजे. हे जे कोणत्याही सिच्युएशनला एक्सेप्ट न करण्याची जी भावना आहे, किंवा माझ्याच मनासारखं झालं पाहिजे, ही जी भावना आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेसला क्रिएट करताना. का? कारण की जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही ना, तेव्हा आपण अनादर एकदम चुकीच्या रिॲक्शन देणं सुरू करतो. त्याचं काही लेना देणं नसते राहत, पण स्वतःला आपण टॉर्चर करून घेतो. ओके, याच्यामधून बाहेर निघण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात पहिले मेडिटेशन. हा मेडिटेशनच एक असा प्रकार आहे जो शरीरातल्या, मनातल्या स्ट्रेसला रिलीज करते. कसं? मन हे एक प्रकारे आहे ना, खळखळतं पाणी आहे.
जेव्हा ते पाणी शांत होते तेव्हाच त्या पाण्यामध्ये तुम्ही स्वतःचं स्वरूप बघू शकता. तेव्हा ते पाणी काय आहे? शांत, स्थिर आणि रिलॅक्स. हीच आपल्या मनाची अवस्था आहे. गोंधळलेलं मन कधीही निर्णयावर पोहोचू शकत नाही. आणि या गोंधळलेल्या मनाला शांत करण्यासाठी मेडिटेशन हाच एकमेव पर्याय आहे. इथे कोणतं मेडिटेशन आहे? माइंडफुलनेस मेडिटेशन. जसं आपण सकाळी 7 चक्रा मेडिटेशन करतो. हे मेडिटेशन स्ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी मे बी जास्त उपयोगी नसणार. हा, एनर्जी क्रिएट होईल. मे बी त्या एनर्जीच्या फोर्स मध्ये तुम्ही शांत व्हाल. पण रिअल रिलॅक्सेशन कोणतं आहे? जसं आता मी तुम्हाला करून घेईल. पूर्ण शरीर शांत शांत शांत, रिलॅक्स 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 अशी कमांड देत देत जेव्हा आपण आपल्या पूर्ण श्वासावर फोकस करतो, हळूहळू हळू तुमच्या लक्षात येते की तुम्ही रिलॅक्स होत चालले. है ना? मेडिटेशन हा एकमेव पर्याय. दुसरा, स्ट्रेचिंग एक्सरसाइज. हा जो स्ट्रेस आहे ना, हा तणाव आहे शरीराच्या अलग अलग बॉडी पार्ट्स मध्ये एकत्रित होतो. जेव्हा आपण शरीराला ताणतो, स्ट्रेच करतो, हा स्टक झालेला जी एनर्जी आहे ना, ती रिलीज होते आणि सडनली बॉडी एक रिलॅक्स पोझिशन मध्ये जाते. एरोबिक एक्सरसाइज ही सुद्धा अशी टेक्निक आहे ज्यामध्ये होल बॉडी पार्ट ऍक्टिव्ह होतो आणि तुमच्या शरीरामधून त्याच्यातलं तणाव निघून जाते. पंचकर्म किंवा मसाज ही एक अशी टेक्निक आहे ज्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये जर कोणता ताण तणाव लॉंग टाइम पर्यंत स्टक झालेला असेल तर मसाज थेरपीच्या द्वारे तुम्ही त्याला रिलीज करू शकता. ॲक्युप्रेशर हा एक फार सुंदर टेक्निक आहे जी आपल्या शरीरातून स्ट्रेसला रिलीज करते. हायड्रोथेरपी हायड्रोथेरपी ही अशी असते, आपल्याकडे नाही फॉरेन मध्ये आहे. पाण्यामध्ये आपण पाण्यात टब असतो, त्याच्यामध्ये बसणे आणि त्याच्यामध्ये बबल्स क्रिएट करतात. त्या बबल्सच्या प्रेशरमुळे काय होते, तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे तणाव रिलीज होतात. त्याला हायड्रोथेरपी म्हटलं जाते. योग निद्रा ही सगळ्यात वन ऑफ द बेस्ट टेक्निक आहे तुमच्या शरीरातला तणाव बाहेर काढण्यासाठी. EFT टेक्निक जी आपण रोज संध्याकाळी आता करत आहे सध्या, इमोशनल फ्रीडम टेक्निक. या टेक्निकच्या द्वारे, टॅपिंग मेथडच्या द्वारे तुम्ही तुमच्या शरीरातला तणाव रिलीज करू शकता. ॲब्डोमिनल ब्रीथिंग, पोट नाभीच्या खाली ओटीपोटापर्यंत जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा सडनली स्ट्रेस रिलीज होते. डान्सिंग किंवा शेकिंग द बॉडी, जेव्हा तुमची होल बॉडी डान्स करते किंवा शेक करते तर शरीरातला पूर्ण तणाव रिलीज होते. रॉकिंग अँड स्विंगिंग, आता हे काय आहे? ज्याला आपण पाळण्यावर झुला झुलणे म्हणतो. स्विंग करणे किंवा कुठेतरी चालणे, दगडांवर वगैरे स्टेप अप करणे, यांनी सुद्धा बॉडी मधला खूप सारा तणाव रिलीज होते. म्युझिक ऐकणे हा सुद्धा तुमच्या स्ट्रेसला रिलीज करण्याचा एक सुंदर पर्याय आहे. सुथिंग टच ऑफ नेचर, नेचर वॉक करणे, गवतावर बसणे, झाडं झुडपं हिरव्या नेचरच्या संपर्कात येणे, हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे तुमच्या स्ट्रेसला रिलीज करण्याचा. आणि एक
लिसन ऑडिओ कमांड. जसं माझा आवाज जर तुम्हाला तुमच्या माइंडवर वर्क करत आहे, तर त्याचे जे काही मेडिटेशनचे ऑडिओ असतील, एखादा टॉक असेल, तो वारंवार ऐका. ज्यांचा आवाज तुमच्या माइंडला रिलॅक्स करते, तो व्हॉइस वारंवार तुम्ही यूज करा. का? कारण की तो व्हॉइस तुमच्या माइंड सोबत खूप फॅमिलियर झालेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही रिलॅक्स, सिक्युअर अशी भावना तुमच्या मनामध्ये येते. एखादी साधना, एखादा मंत्राची रिपीटेड चॅन्टिंग ही तुमच्या माइंडला स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून बाहेर काढून डीप रिलॅक्सेशन मध्ये घेऊन जाऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्या लाईफ मधून स्ट्रेस ह्या सिच्युएशनला तुम्हाला चेंज करणे आहे रिलॅक्सेशन मध्ये. जर तुम्ही असं करत नाही आणि स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये तुम्ही वर्क करत आहे, स्टडी करत आहे किंवा कोणताही निर्णय घेत आहे, तो कधीच तुम्हाला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट देणार नाही. नेहमी काही ना काही त्रास होईलच. ठीक आहे. तर मॅनिफेस्टेशन या प्रोसेसमध्ये तुमचं माइंडसेट चांगलं असणे अति आवश्यक आहे. आणि आज आपण टॉपिक बघितला, चेंज युअर माइंडसेट, स्ट्रेस इनटू रिलॅक्सेशन. तर आजचा टॉपिक आपण इथेच थांबू. आय होप सगळ्यांना कळलं असेल की स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून बाहेर पडण्याचे कोणते रस्ते आहेत. ओके, आपण आता आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी रिलॅक्स बसा. लांब खोल श्वास. रिलॅक्स. लांब खोल श्वास. रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर असू द्या. श्वास घ्या. श्वास सोडा. प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातला सगळा तणाव, सगळी चिंता, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटीची भावना रिलीज होत आहे. प्रत्येक श्वास घेताना तुमचं शरीर शांत, शिथिल आणि एनर्जाइज होत आहे. पूर्ण लक्ष तळपायाकडे, अंगठ्यावर. बघा तुमच्या पायाच्या अंगठ्यावर पूर्ण लक्ष द्या आणि बघा तळ पायातलं पूर्ण स्ट्रेस रिलीज होत आहे. तुम्ही आणखी रिलॅक्स होत आहे. तळपाय रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुमच्या दोन्ही पोटऱ्या, तुमचे घुटणे, तुमची मांडी रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे. तुमचं जेनिटल ऑर्गन, तुमची कंबर, लोअर बॅक, हिप एरिया शांत, शिथिल, रिलॅक्स होत आहे. तुमच्या कमरेवरचा पूर्ण तणाव हलका होत आहे.
पूर्ण लक्ष तुमच्या पाठीवर, कमरेच्या वरचा भाग, मेरुदंड, तुमची कंबर आणि तुमची मान. बघा टोटल बॉडी रिलॅक्स होत आहे. पाठीच्या मणक्यामधून एनर्जी वर खाली प्रवाहित होत आहे आणि तुमचा पाठीचा मणका पूर्णपणे स्ट्रेस फ्री होत आहे. टोटली रिलॅक्स. पूर्ण लक्ष ओटीपोट, नाभी, तुमचं पोट, पोटातील ऑर्गन्स, छाती, हृदय आणि तुमचा गळा शांत, शिथिल, रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष दोन्ही खांदे, बाहू, हात, तळहात आणि हातांची बोट. बघा पूर्ण थकवा, ताणतणाव शांत आणि शिथिल होत आहे. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष डोक्याची मागची बाजू, डोक्याची वरची बाजू, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, मिड ब्रेन आणि तुमचं मस्तक शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर, तुमचे कान, नाक, चेहरा, दात, ओठ आणि तुमचे डोळे, डोळ्यांच्या पापण्या रिलॅक्स होत आहे. शांत आणि शिथिल होत आहे. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर. तुमचे विचार आणखी शांत, शिथिल होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही नो माइंड अवस्थेला अचीव करत आहात. पूर्ण लक्ष श्वासावर. 10, 9, 8. तुमचे श्वास आणि तुमचे विचार आणखी शांत आणि शिथिल होत आहे. 7, 6, 5. शरीराचा प्रत्येक अवयव, अंग प्रत्यंग शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. 4, 3, 2. तुमच्या शरीरातील रोम
अनुलोम प्रतिलोम, एक एक सेल्स आणि सगळे न्यूरॉन्स शांत शिथिल होत आहे. आणि शून्य. तुम्ही टोटली रिलॅक्स, नो माइंड अवस्थेमध्ये पोहोचलेला आहात. आता आपण टॅपिंग मेथड ला सुरुवात करणार आहोत. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये असलेली धनासंबंधित सगळी नकारात्मकता आपण आज रिलीज करू. हे ॲक्युप्रेशर पॉइंट्स जे इमोशनली आपल्या सबकॉन्शियस माइंड सोबत कनेक्टेड आहे, ज्याद्वारे आपण थेट एनर्जीला ऍक्टिवेट करू शकतो आणि सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग इझिली चेंज करू शकतो. संबंधित तुम्ही जो काही ताणतणाव, नकारात्मकता निर्माण करून ठेवली आहे, त्याला आपण रिलीज करू. सर्वांनी रेडी व्हा. सुरू करू. बरं, वाव फिलिंग कोणाकोणाची आहे? वैशालीताई ऑलरेडी ऍक्टिव्ह. कीर्तिताई, वाव, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ऑल ऑफ यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आज मला ना एक अलगच फील झालं. मी जेव्हा जेव्हा हे इथे टॅप केलं ना, मला असं फील होत होतं की मी पूर्ण आगीच्या मधात बसलोय. सगळीकडे आग लागली आहे, चारी बाजूला. सेंटर मध्ये मी आहे. ते भलतच काहीतरी आज दिसलं. एक दोन वेळा तर दचकलो, म्हटलं काय झालं हे. पण नंतर लक्षात आलं की मी जेव्हा जेव्हा याला असं टॅप करत आहो, सगळीकडे फायरच ऍक्टिव्हेट होऊन राहिली. आज नवीन अनुभव होता माझ्यासाठी. मे बी काहीतरी नकारात्मकता जळली असेल. ओके. सर मलाही खूप छान वाटलं बरं का आज. एकदम मस्त, खूपच छान वाटलं. आणि आपण तुम्ही वा. जेव्हा फोर्थ हे करत होतो ना आपण चौथ्या वेळेला, हा हा. तर तेव्हा मला असं वाटतं मी मी बसली होती, म्हटलं आता पडते की काय, म्हणजे मी पडते की काय अशी, असं जाणवलं. एकदम ओके. हलकं वाटलं, म्हणजे वेटच नाही वाटलं माझं, म्हणजे आतमध्ये असा अच्छा जो अच्छा. हेवीनेस होता ना, अरे वा. तो हा हा हा. बरा पूर्ण कमी झाला सर. एकदम मस्त वाटलं. आणि ना अशा आता म्हणजे आता मला बोलता येत नाहीये, पण अशा जे 2-3 गोष्टी होत्या कन्फ्युजन माझ्या, म्हणजे आता प्रोफेशनल ओके. याच्यानं, पण आहे ना सर ते एकदम क्लॅरिटी आली हो सर मला. म्हणजे त्याचं उत्तर वाव. मिळालं मला इथे. म्हणजे काही पैशाशी रिलेटेड होत्या. म्हणजे म्हणजे छान 100% आहे. एकदम क्लिअर झाले मी आता. नाही, नाही हे बरोबर आहे. आणि ते आता ह्या ह्या याच्यामध्ये झालं मला, म्हणजे ह्या अर्ध्या तासांमध्ये. ज्या दोन वा दोन वा गोष्टी वा वा. म्हणजे खूप क्लिअर झालं, म्हणजे खूपच छान. सर ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचं पण होतं. म्हटलं उद्या कधी कॉल करूयात की काय, ते तुम्ही मेसेज हो, पण करा करा करणार करा, होते. चालेल. म्हणजे खूप बदल झाला माझ्या इतक्या, म्हणजे थिंकिंग लेवल बदलला, म्हणजे पॉझिटिव्हिटी खूप आली, क्लॅरिटी खूप आली सर. ती कन्फ्युजन गेलं लाईफमध्ये, म्हणजे फक्त आजच नाही, म्हणजे बऱ्यापैकी बरोबर. क्लॅरिटी आली. कुणाला कसं. आणि सुंदर. ना सर आता लोक ओळखायला लागले, ती एनर्जी ना सर, ती प्रत्येकाची ती अशी जाणवते, की म्हणजे त्याचा आता आपल्याला नवीन जरी असेल ना, तरी पण मग तो कसा हा आहे, हा. ते थोडंसं म्हणजे असा अंदाज यायला लागला, की बाबा याला काय सुरू असेल आपल्याबद्दल. आणि ते तो बोलतो दुसऱ्या क्षणी, आणि ते खरंच होतं. म्हणजे हे एक जाणवलं मला.
म्हणजे वाव, तो ब्लेसिंग. पहिले तो बोलण्या अगोदरच मला आता थोडंसं असं लक्षात येऊन जातं की यार हा असं असं म्हणजे आहे वाटतंय. आणि पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह ते वाईब्स जाणवायला लागले. हा एक मोठा बदल झाला हा, माझ्यामध्ये. खूप हा, छान सुंदर, म्हणजे. एक नंबर. हो हो. ऑल ऑफ यू, थँक्यू ऑल सर. ऑल मेंबर्स, ब्लेसिंग्स करण्याची वेळ आहे. कोणी ब्लेस नाही करत आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स फॉर वैशालीताई. सगळ्यांनी थँक्यू प्लीज सर. तुमच्यामुळे खरंच खूप छान. थँक्यू. बघा, स्वतःला अनुभव आले नाही आले, पण दुसऱ्याला येत आहे ना, अप्रिशिएट करा, ग्रॅटिट्यूड द्या, आणि विश करा की सेम सेम नाही, पण माझ्याही लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आलं पाहिजे, आणि ज्याच्या लाईफमध्ये येत आहे त्याचं आणखी वाढलं पाहिजे. ब्लेसिंग्स हे अशी गोष्ट आहे, जितकी तुम्ही द्याल तितकं तुमच्याकडे रिटर्न येईल, है ना? तर सगळ्यांनी ब्लेसिंग्स देण्यामध्ये कधीही कधीही कंजूसी करू नका. भलेही तुम्ही बाहेर कोणाला द्या नका देऊ, पण प्लीज ह्या ग्रुपमध्ये तरी देत जा. ओके, छान. चला तर मग कोणाला बोलायचं असेल तर बोला, किंवा मग आपण सेशन क्लोज करू आता. स्मिता. गुड इव्हनिंग दादा. दादा गुड आता इव्हनिंग. जे मी साईडला साईडला टॅप करत होते, पण माझ्या हाताच्या आतमधून कशी गरमी निघाली ते कळलंच नाही. म्हणजे मेडिटेशन आपण असं टॅप टॅपच होतं ना, पण पूर्ण हातातून हो, गरमी हो, निघत होती. आता पण बिलकुल गरमच व्हायलाच पाहिजे. वाटत. हो, आता पण गरमच वाटतंय. आणि एकदम प्रसन्न, खूप छान मेडिटेशन. आणि त्या दिवशी दादा मी काही दिवसा अगोदर बोलले होते की लवकरात लवकर तुझं भवानीचं दर्शन व्हावं. माझं झालं दादा. छान. खूपच खूपच सुंदर दर्शन झालं. कमी वेळात. खूप छान. मला खूप आवडलं दादा. थँक यू व्हेरी वाव, मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा, संदीप सर बोला. तुम्ही जे म्हटले ना की काही वेळेस काही लोकांचा हम्म. आवाज आपल्याला मोटिवेट करतो. आता खरं हा, हा, सांगायचं हा. झालं तर हे सेशनच्या अगोदर जे तो बोलतात ना तेच मला ऐकावं असं वाटतं. आपण जे बोलता ना तेच ऐकावं असं वाटतं. नंतर कधी कधी मला बोर वाटतं. पण आज तुम्ही बोललेत की कोणाचा आवाज, हे खरंच नक्कीच आहे. आणि आज जे तुम्ही पाठवलं ना मला तर हे रेकॉर्डिंग नक्की हवंय आजचं. आज जो आपण जे बोललात वा, तर हा मला पूर्ण हवंय. हो, राहील ना सर, राहील राहील. हम्म. चालेल, थँक्यू सर. छान आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सुंदर. चला, खूप खूप थँक्यू सर्वांचे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. Thank you. Lots of love, lots of blessing, lots of gratitude, all of you. Thank you. ब्लेस यू सर. सर, काल हात जितके वजनी झाले होते ना, आज हा, त्याच्याच उलट तितके हलके झाले. हलके. म्हणजे काल ज्या ओके. ज्या पटीनं वजनी झाले होते जे रेग्युलर पेक्षा, तर हा, आज त्याच रेग्युलर पेक्षा त्याच पटीनं हलके झाले. म्हणजे आज एकदम विपरीत झालं. विपरीत झालं. छान आहे. हा, विपरीत झालं. काल हेवी झाले, त्याच वजनी झाले. पूर्ण शरीर कालही तसं हेवी झालं होतं ना, आज तसंच पूर्ण फ्री झालं. म्हणजे एकदम लाईट वेट. छान आहे सर, एक नंबर. एकदमच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ओके, ओके. चला आता सेशन क्लोज करू आपण. येस. Lots of love and gratitude. Lots Lots of of love. blessings, all of you. Angels always bless you. Good night, all of you. Bless you.